तर दोस्तांनो, बरेच दिवस झालो कोणता मिनी ब्लॉग केला नव्हता. आज चाललो होतो नदीवरती पोहायला. तर भावांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आमचे मनोसेट रात्रभर गायब राहून सकाळी सकाळी नेमके आले उठवायला. मग उठून बाहेर गेलो. तर भावांनो, याला आमच्याकडे बंब बोलतात. त्याला आम्ही पाणी तापवण्यासाठी यूज करतो. तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. मग तिथून आमच्या नदीकडे पोहायला निघालो. तर आमच्यासोबत हे दोघं पण येत होते. आणि नदीला वातावरण तर बघा, एकदम टॉप क्वालिटी झालं होतं. आणि जसं खाली नदीला पोचलो तसे आम्हाला लहानपणीचे दिवस आठवले. कारण तेव्हा आम्ही रोज नदीला सकाळी न चुकता पोहायला यायचो. आणि नदीला पोहायची मजा तर वेगळीच असते. आणि पाणी सुद्धा बरंच खाली गेलं होतं, त्याच्यामुळे जरा जास्त चालावं लागलं. पाणी तर एवढं थंड होतं की पाण्यामध्ये जाऊशीच वाटत नव्हतं. तर हिंमत करून मारली उडी, पण एवढं गार पाणी होतं की वाटच लागली. त्यामुळे निघालो पटकन बाहेर. मग म्हणलं आता आपल्यासोबत आल्यात तर यांना सुद्धा आंघोळ घालावी. पण दुसऱ्याला समजलं की आता आपली गेम होणार आहे, त्याच्यामुळे ते काय जवळच येत नव्हतं. पण याला काय समजलं नव्हतं. मग त्याला घेतला आणि याचं नाव होतं बदाम. तर बदामला घेऊन आलो. तर म्हणलं आता बदामला चांगलं घालावी. आणि एकसारखं बघत होतं नक्की काय करतात. आणि बदाम तर एकदम शांत बसला होता. त्याला समजतच नव्हतं काय चाललंय नक्की. तर बदामला फक्त पाण्यात ठेवला तर बदाम डायरेक्ट पोहायला लागला. त्याच्यामुळे बदामला काय पोहाय शिकवायची गरजच नव्हती. तर हळूहळू बदाम बाहेर पळायला बघत होता. मग उचलून थोडा लांब फेकला तर बदाम डायरेक्ट पोहत पोहत नॉनस्टॉप बाहेरच गेला. पण बदाम एकदम खतरनाक होता. त्याला काही गार वगैरे लागलंच नाही. तर दोस्त मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशाच इंटरेस्टिंग मिनी ब्लॉग साठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.